एकदा ही अशी झटपट बनणारी दुधी भोपळ्याची भाजी बनवून तर पहा. अगदी घरातील सगळेच आवडीने खातील. ज्यांना दुधी भोपळा थोडासुद्धा खायला आवडत नाही ते देखील ही भाजी आवडीने खातील. एवढी चमचमीत ही भाजी बनून तयार होते आणि अगदी झटपट बनते. कोणतंही वाटण घाटण करायची गरज पडत नाही. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ताजा आणि कवळा असा दुधी घेतला आहे. आता हा दुधी कापून याची सालं काढून घेऊया. ही दुधी भोपळ्याची भाजी अगदी झटपट बनते. कोणतंही वाटण घाटण लागत नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागते. तर पहा, मी दुधी सोलून घेतला आहे. आता दुधी स्वच्छ धुवून नंतर आपण हा दुधी कापून घेऊया. मी इथे दुधी स्वच्छ धुवून घेतला. आता दुधी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथे मी सगळा दुधी कापून घेतला आहे. आता एक चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. आता हे जाडसर असं वाटून घेऊया. अगदी बारीक करायचं नाही, आबडधोबड असं वाटून घेऊया. तर पहा, मी इथे चटणी वाटून घेतली आहे जाडसर अशी, तुम्ही इथे बघू शकता. आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये एक पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे चांगले फुलून देऊया. आता एक उभा चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालून घेऊ. कांदा चांगला परतवून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालूया, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल. आता याच्यामध्ये मिरची आणि लसणाची वाटलेली चटणी घालून घेऊ आणि ही फोडणी खमंग अशी 1 मिनिट परतवून घेऊया. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाऊन बघा. अगदी झटपट बनते, पण चवीलाही छान लागते. फोडणी इथे मी खमंग अशी परतवून घेतली. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर घालूया. सगळी फोडणी चांगली अशी मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये हा कापलेला दुधी भोपळा घालून घेऊया. या भाजीमध्ये आपण कोणतेही मसाले वापरणार नाही. या भाजीमध्ये मी फक्त हळदी पावडर वापरले आहे. या व्यतिरिक्त मी दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही. भाजी तिखट होण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या वापरल्या, म्हणून आपण या भाजीमध्ये लाल तिखट मसाला घालणार नाहीत. भाजीमध्ये थोडंसं 2 चमचे पाणी घालून घेऊ. भाजी चांगली अशी मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती ही भाजी 5 मिनिटं अशी शिजून देऊया. या भाजीमध्ये मी पाणी देखील वापरणार नाही. तर इथे 5 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. भाजी पुन्हा एकदा चांगली अशी परतवून घेऊ. या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही, तरी ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी भाजीवरती झाकण ठेवून घेऊया. तर पहा, इथे 4 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. भाजी पुन्हा एकदा चांगली अशी परतवून घेऊ. भाजीमध्ये वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ. तर पहा, आपली झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी बनून तयार झाली आहे. ना कोणतं वाटण ना कोणते मसाले, तरी ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.